नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मॅक्स महाराष्ट्र सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं विचारांचा सावित्री उत्सव मॅक्स महाराष्ट्रवरती साजरा करतोय. या निमित्ताने महिला शाहीर असतील, कवी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरातील लोकांशी आपण सावित्रीबाईंच्या संदर्भात, त्यांच्या कार्याच्या संदर्भात, त्यांनी केलेल्या त्यागाच्या संदर्भात आपण बोलत असतो. आता आपल्या सोबत ज्या पाहुण्या आहेत त्या प्राध्यापिका प्रतिमाताई परदेशी आहेत. त्या उभ्या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक प्राध्यापिका प्रतिमा परदेशी म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांचं काम एकंदरीतच चळवळीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल किंवा इतर सगळ्या प्रकारच्या महिलांचे प्रश्न असतील, त्यावरती त्यांचा आवाज सतत बुलंद असतो. त्यामुळे प्रतिमाताई, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. या निमित्तानं प्रतिमाताई, तुम्हाला असं एक विचारायचं आहे की सावित्रीबाईंनी जो त्याग केला किंवा महिलांसाठी जो अचंड शेणाचे गोळे खाल्ले, महात्मा फुलेंनी त्यासाठी त्याग केला. तर आता आपण 21व्या शतकामध्ये आहे आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा आता आपण असं बघतो आहोत की सुल्ली डील सारखा एक प्रकरण समोर येत आहे. धर्मसंसद इथे घडते आहे आणि बिंदी नो बिझनेस अशा पद्धतीच्या चळवळी सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत. तर खरोखरच या 21व्या शतकामध्ये महिलांनी सावित्रीबाई फुलेंचा विचार आत्मसात केला आहे का? आपण खरोखर सावित्रीबाईंनी दाखवलेल्या पदपथावरून चालतो आहे का? चालत असू तर कशा प्रकारे, नाही चालत असू तर आपलं नेमकं चुकलं कुठं, या संदर्भात तुमचे या संदर्भात विचार जाणून घ्यायला मला आवडतं. सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं 3 जानेवारी सावित्रीबाईंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण आज मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. त्यानिमित्तानं तुमचं सर्वप्रथम आभार व्यक्त करते आणि पाहणाऱ्या ऐकणाऱ्या सर्वांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या क्रांतिकारी शुभेच्छा देते. आपण जो प्रश्न विचारलात आणि त्या संदर्भात विचार करत असताना केवळ 21व्या शतकातच नाही तर अगदी 19वं शतक, ज्याला आपल्याकडे प्रबोधनाचं युग असं म्हटलं गेलं, त्या 19व्या शतकापासून या विचारांमध्ये 2 प्रवाह आपल्याला दिसतात. म्हणजे मी अगदी सिम्बॉलिकली, प्रतीकात्मक बोलायचं झालं तर 19व्या शतकापासून सत्यवानाची सावित्री किंवा बंधनात अडकली गेलेली एक सावित्री आणि तिचा एक संपूर्ण परंपरा प्रवाह आपल्याला दिसतो. आणि दुसरीकडे ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा वैचारिक वारसा स्वीकारत आपल्या धडावर आपलं डोकं आहे हे ज्यांनी आपल्याला जाणीव करून दिली, त्या मार्गानं जात सत्यशोधक विचारांचा रस्ता विचारत वाट पुसत अनेक महिला या बंधमुक्तीच्या दिशेनं निघालेल्या आहेत. आणि हाच मला वाटतं क्रांतिज्योतीच्या विचार कार्यांचा विजय आहे. म्हणजे हे केवळ 21व्या शतकात घडतंय, नो बिंदी नो बिझनेस, हे आधुनिक परिभाषेत आलं. पण 19व्या शतकात सुद्धा स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे बंधनात ठेवणाऱ्या रूढी, परंपरा, चालीरीती, मूल्य, संस्कार हे होतेच. सावित्रीबाईंचंच वैशिष्ट्य हे की जी मूल्य स्त्रियांना आणि शूद्रांना गुलामीत ढकलतात, त्याच्या विरोधात एक बंडाचा बुलंद आवाज हा कृतीच्या परिप्रेक्ष्यातून सावित्रीबाईंनी मांडलेला होता. आणि त्यांच्या वारसदार त्याही काळामध्ये अनेक स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसतात. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख या उभ्या राहिल्या. त्यांची आत्ते सासू म्हणजे महात्मा फुल्यांच्या आत्या या सगुणाबाई या त्यांच्या सोबत होत्या. थोडा काळ पुढे गेला म्हणजे तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला संपादक ज्या आहेत त्या आपल्याला या सत्यशोधक परंपरेतून घडत गेलेल्या दिसतात. मुक्ता साळवे, जिनं मांग महारांच्या दुःखाविषयी हा छोटा निबंध लिहून एक महत्वाची भूमिका अदा केलेली होती, जी सावित्रीबाई आणि ज्योतिबांची विद्यार्थिनी आहे. तर हा विद्रोहाचा आवाज त्याच काळामध्ये आपल्याला बुलंद होत जाताना दिसतो आणि तो 21व्या शतकापर्यंत पुढे आलाय. सावित्रीबाईंनी ज्ञानाची कवाडं स्त्रियांना उघडल्यानंतर आज आपल्याला स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या
पोहोचल्यात, कर्तृत्ववान स्त्रिया दिसतायत, राजकारणामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्रिया दिसतायत, बौद्धिक क्षेत्रामध्ये, अकॅडमिक क्षेत्रात ज्या स्त्रिया आपल्याला बुद्धिवंत म्हणून, बुद्धिजीवी वर्गाच्या प्रतिनिधी म्हणून किंवा फिलॉसॉफर म्हणून, विचारवंत म्हणून, आता कालकथित डॉक्टर गेल ऑम्वेट यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. अशा असंख्य स्त्रिया या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा समतेचा नारा घेऊन पुढे चालल्यात. मला वाटतं सावित्रीबाईंच्या कार्याचं हे यश आहे. परंतु हे पाहत असतानाच तरीही अनेक स्त्रिया आजही वटसावित्री सारखी व्रत साजरी करणं असू देत किंवा नो बिंदी नो बिझनेस या स्लोगनला कुठलाही प्रतिकार सुद्धा करत नाहीत, हेही वस्तुस्थिती आपल्याला दिसते. पण याचीच कारणं जर आपल्याला शोधायची असतील तर ती सावित्री ज्योतिबांच्या दृष्टीने आपल्याला शोधावी लागतील. कारण या सत्यशोधक चळवळीनं जो ज्ञानासाठीचा संघर्ष केला तो केवळ लिहिता वाचता येणं, अक्षर ओळख होणं इतक्यासाठीचा नव्हता. ते केवळ शिक्षण देऊ इच्छित नव्हते, तर त्यांचा संपूर्ण लढा हा ज्ञान सत्तेवर अधिराज्य गाजवण्याचा आहे. ज्ञानाचा अधिकार स्त्री आणि अतिशूद्रांना मिळाला पाहिजे, याच्यासाठीची संपूर्ण कष्ट, झडपड आणि आंदोलन हे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीनं आपल्याला केलेलं दिसतं. आणि म्हणूनच शिक्षण देत असताना विचार काय केलाय तो फार महत्वाचा आहे. तो सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण लक्षात घेतला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा शिक्षण कुणाला, तर समाजातल्या सर्वात तळात असणाऱ्या, सर्वात दडपलेल्या घटकाला पहिल्यांदा शिक्षण मिळालं पाहिजे. खूप मोठे प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहेत. म्हणजे त्याच्यासाठी महात्मा फुले इथून अहमदनगरला जातात, शाळा बघतायत, तिथून पुन्हा येतात आणि मग मुलींसाठीची पहिली शाळा सुरू होते. सावित्रीबाईंनी, तुम्ही आता उल्लेख केला सोनवणे भाऊ त्या पद्धतीनं, की पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये सुरू झाली आणि ती सुरू करत असताना अंगावर शेणदगडाचा मारा झेलायला सुद्धा त्या तयार राहाव्या. म्हणजे या मागची जी एक वैचारिक भूमिका आहे, हा केवळ भूतदयावादी दृष्टिकोन नाही. सर्वात दडपलेला घटक हा प्राधान्यानं शिकला तर मुक्तीच्या दिशेनं आपण वाटचाल करू शकतो. या देशामध्ये जात पुरुष सत्तेनं निर्माण केलेली कोंडी फोडण्याचा पहिला प्रयत्न त्यांना ज्ञानाच्या संपर्कात आणणं, त्यांना ज्ञानी बनवणं. मग त्यांना हे समजेल, बहुजन समाजाला, स्त्रियांना, की आपली गुलामी नेमकी कशात आहे. आणि ते समजायचं असेल तर त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. आणि म्हणून केवळ हा साक्षरतेचा कार्यक्रम नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्ञानाची कवाड स्त्रियांसाठी त्यांनी खुली केली. याचा अर्थ नेमका काय हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं लागेल. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई जे ज्या पद्धतीचं शिक्षण देत होत्या त्यामागे हेतू काय, काय अभ्यासक्रम शिकवला पाहिजे, याच्या बाबतीतही सत्यशोधक चळवळ अत्यंत गंभीर होती. आणि मला वाटतं 21व्या शतकात आज आपण सामोरं जातोय वेगवेगळ्या प्रश्नांना. नवीन शैक्षणिक धोरण हे आलेलं आहे आणि ते इतकं आत्मघातकी ठरेल, त्या पार्श्वभूमीवर सावित्री ज्योतीचा हा संपूर्ण शिक्षणाचा, ज्ञानाचा संपूर्ण डिस्कोर्स आपल्याला समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी अभ्यासक्रमाची जी चर्चा केली आहे, म्हणजे लहान वयामध्ये आकडेमोड आली पाहिजे, इतिहास समजला पाहिजे. जे केवळ आकडेमोड, केवळ लिहिता वाचता येणं, केवळ अक्षर बोलकी होणं इतकंच नाही, तर तुम्हाला इतिहासाचं भान सुद्धा निर्माण झालं पाहिजे. आमचा इतिहास कसा आहे आणि हा इतिहास हा वर्तमानात मध्ये नवीन काही करायचं असेल, बदल करायचे असतील, क्रांती करायची असेल तर इतिहासाकडून प्रेरणा घ्याव्या लागतात आणि म्हणून इतिहासाचा अभ्यासक्रम शिकला पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे आग्रही राहिले की शाळांच्या अभ्यास, म्हणजे आम्ही त्याला असं म्हणतो की शिक्षणाचं अब्राह्मणीकरण, सत्यशोधक मूल्यांचं शिक्षण देण्यावर दोघांचा कल आपल्याला दिसतो. आणि सावित्रीबाईंनी त्याच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात, पडेल ती किंमत त्यांनी मोजलेली दिसते. ते असं सांगतायत की शाळेमध्ये फक्त बौद्धिक ज्ञान मिळालं पाहिजे, अक्षर ओळख झाली पाहिजे असं नाही, तर तुम्हाला शेतीचा संपूर्ण अभ्यासक्रम हा तयार करावा लागेल. आणि जे शिक्षक असतील त्यांनी स्वतः नांगर धरून शेती कशी करायची असते, म्हणजे आपल्याकडे आजच्या शिक्षणामध्ये जे ब्रिटिशांचं मॅकॉलॉची जी पद्धत आहे ती आजपर्यंत आपण चालवत आणली आणि त्यातनं झालं काय, श्रम आणि बुद्धी याच्यामध्ये एक भेद केला पाहिजे. श्रम प्रधान कामही काहीतरी कमी असतात आणि बौद्धिक श्रम करणारे ग्रेट असतात.
या पद्धतीचं जे विभाजन आहे ते सत्यशोधक मूल्यांनी नाकारलेलं आहे. त्यांचं प्रतिपादन असं होतं की शेती करण्यासाठी सुद्धा बुद्धिज्ञानाची आवश्यकता असते आणि ते प्रत्यक्ष प्रयोगानं शिक्षकानं करून दाखवलं पाहिजे. शिक्षकांचं काम फक्त पाठांतर करणं, घोकणं आणि ओकणं एवढंच शिक्षण पद्धतीचं काम असत नाही, तर नवा विचार त्याच्यातून आला पाहिजे. श्रमाला सुद्धा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, या पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंची धडपड ही आहे की मुलांना आपण इतिहास का शिकवायचा. या शिक्षणामध्ये फक्त पंतोजी म्हणजे त्या काळामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण यांनाच ज्ञान देण्याचा अधिकार होता. ही जी जातरचना आहे ती त्या सत्यशोधक मूल्याच्या शिक्षणामध्ये मान्य नव्हती आणि म्हणून आपापल्या जातीत पंतोजी निर्माण झाले पाहिजे. बहुजन समाजामधून शिक्षक हे निर्माण झाले पाहिजे, स्त्री आणि पुरुष दोघेही. आणि असं झालं तर काय होईल. सत्यशोधक शिक्षणाचा विचार आपल्याला असं सांगतो की बहुजन समाजातले स्त्री आणि पुरुष जर शिक्षक झाले, ते प्रबोधक झाले, तर त्यांचा जीवनानुभव ते पाठ्यक्रमामध्ये मुलांना शिकवत असताना सांगू शकतात. त्यांना इतिहास जो माहिती आहे, आपल्याकडे इतिहास वरच्या लोकांना उच्चवर्णीयांनी जतन करून ठेवलेला इतिहास, त्यांच्या आठवणी या वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि बहुजन स्त्री पुरुषांनी इतिहासाची जी आठवण आपल्या जाणीव नेणिवेमध्ये ठेवली ती वेगळ्या प्रकारची आहे. फुले उदाहरण देतात की जर शिवाजी शिकवायचा असेल तर तो यवनांच्या द्वेषाचा शिवाजी ब्राह्मण पंतोजी शिकवतो, पण आमच्या बहुजन समाजातल्या स्त्रिया आणि पुरुष जेव्हा शिक्षक बनतील तेव्हा ते शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि तुकाराम यांची जी सांगड आहे यांच्या भेटीची वर्णन करतील. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य कशा पद्धतीनं केलं हे सांगतील. शिवाजी महाराजांचे गुरु जिजामाता कशा होते या पद्धतीचं शिक्षण आमच्या बहुजन समाजातल्या स्त्रिया आणि पुरुष देऊ शकतील. म्हणजे अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमामध्ये जे ब्राह्मणीकरण मोठ्या प्रमाणावर आधीपासून होतं त्याला छेद देणारं आणि बहुजनांचं खरं ज्ञान अभ्यासक्रमामध्ये पोहोचलं पाहिजे आणि बहुजन स्त्री पुरुषांनी शिक्षक बनल्यानंतर एक खरा इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. हे शिक्षणाचं संपूर्ण अब्राह्मणीकरण याचा प्रोजेक्ट हा सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी आपल्याला चालवलेला दिसतो. मग जर फक्त शिक्षण देणं हा त्यांचा हेतू नाही, अभ्यासक्रमांची पुनर्रचना, बहुजन केंद्री श्रमाला प्रतिष्ठा देणारा, इतिहासाला खरी उजळणी देणारा, खऱ्या सत्य इतिहासाचं कथन करणारा अभ्यासक्रम हा त्यांचा मूळ प्रोजेक्ट होता. आणि आपल्याला असं दिसतं की सावित्रीबाईंच्या स्वप्नातला, फुल्यांच्या स्वप्नातला हा अभ्यासक्रम आणि हे ज्ञान हे आज पाठ्यपुस्तकामध्ये आणि आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये पूर्णतः सामावलेलं नाही. आणि म्हणून स्त्रिया कितीही शिकल्या म्हणजे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं तरी काही वेळेला शिक्षणातील समतावाद दूर झाल्यामुळे सत्यशोधक मूल्यांचं शिक्षण दिलं जात नसल्यामुळे त्याच डॉक्टर झालेल्या स्त्रिया तेल अर्पण करण्यास आलेल्या दिसू शकतात. हा धोका हा सत्यशोधक मूल्यांचा अभ्यासक्रम नसल्यामुळे आजही आपल्याला दिसेल. अगदी आनंदीबाई जोशींचं उदाहरण आहे. त्या परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं, पण सगळी तिथे जी पाहिजे, स्त्रियांनी बंधनात पडद्यात कसं राहिलं पाहिजे, स्त्रियांनी पुरुषांच्या नियंत्रणात कसं राहिलं पाहिजे याचं समर्थन आपल्याला आनंदीबाई जोशी करताना दिसतात. आणि उलट तुम्ही सावित्रीबाईंच्या अगदी कविता जरी पाहिल्या म्हणजे ज्ञानासाठीचा संघर्ष आहे, दगड झेलणं आहे, पण कवितेत तयास मानव म्हणावे का, म्हणजे ज्ञान असून पशुसारखं वागणं, बुद्धी असून पशुसारखं वागणं त्याला मनुष्य म्हणायचं का, असा प्रश्न सावित्री विचारत आहेत. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की सावित्रीबाईंनी सुद्धा आपल्या साहित्यातून मांडलेला विचार हा समतावादी, स्त्री पुरुष समानतेचा, जातीभेद नाकारणारा, अशा पद्धतीच्या मूल्यांचा पुरस्कार करणारं संपूर्ण लेखन वाचन त्या आपल्याला करताना दिसतायत. आपल्याकडे दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर जी शिक्षण पद्धती आली
ती ब्रिटिशांची नक्कल करणारी, आणि आज 21व्या शतकामध्ये तर सरळ सरळ RSSचा अजेंडा राबवणारी शिक्षण पद्धती येणार असेल तर स्त्रियांमध्ये दोन प्रकार आपल्याला नक्की दिसतील, ज्या आपली बुद्धिमत्ता वापरून सावित्रीचा वारसा, सत्यशोधक सावित्रीचा वारसा घेऊन चालतील, त्या मुक्तीच्या दिशेनं जातील. परंतु ब्राह्मणी अजेंडा अधोरेखित करणारा अभ्यासक्रम जर आपण ज्ञानव्यवहारात ठेवला तर आपल्याला स्त्रिया या गुलामीला स्वीकारताना सुद्धा दिसतील. आणि हे दोन प्रकार आपल्याला त्यामुळे दिसत आहेत. याच्यातून सावित्रीबाईंचा प्रोजेक्ट काहीतरी चुकीचा होता किंवा तो पुढे पोहोचला नाही असा अर्थ नाही. मला वाटतं शिक्षण तुम्ही देता तेव्हा ते कशा प्रकारचं द्याल. तुम्ही स्त्रियांना आत्मनिर्भर होणारं शिक्षण देणार नसाल, अजूनही 1ली पासून 10वी पर्यंत विशिष्ट श्रम स्त्रिया करतात, घरकाम स्त्रिया करतात आणि पुरुष बाहेरचं काम करतात. अजूनही अर्थशास्त्रामध्ये GDP मोजताना पुरुषांचं संघटित क्षेत्रात केलं गेलेलं कामच मोजलं जाईल. असंघटित क्षेत्रात जिथे स्त्रिया सर्वात जास्ती श्रम करतायत त्याची मोजदातच होणार नसेल, आजही घरकाम हे काम आहे असं मानलं जात नसेल, तर अशा अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे. मग असं जर शिक्षण असेल तर स्त्रिया या आत्मनिर्भर बनणार कशा, स्त्रिया या धाडसानं पुढे येणार कशा. म्हणजे एक काळ 19व्या शतक आणि त्याच्या अगोदर मनुस्मृतीनं एक भयसंस्कृती निर्माण केली स्त्रियांच्या संदर्भात, की स्त्री शिकली तर तिनं स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक खाऊन तिचा नवरा मरतो, मग कुठली बाई म्हणेल ना नवरा मेला तरी चालेल मी शिकेल. म्हणजे स्त्रियांनी ज्ञान घेऊ नये याच्यासाठी एक भय त्याच्या मागे उभं केलं गेलं. हे भय मोडलं पाहिजे. हे पहिल्यांदा सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवलं की असं काहीही होत नाही. त्या स्वतः शिकल्या आणि ज्योतिबांबरोबर संसार करत त्यांनी व्यवस्थित इतरांना ज्ञान आपल्याला दिलेलं दिसतं. पण त्या काळात जे भय उभं केलं गेलेलं होतं, मला वाटतं आजही बाईच्या जातीनं हे जे शब्दप्रयोग आहेत हे त्याच मूल्यांचं पुनरुज्जीवन करणारे आहेत, तीच मूल्य अधोरेखित करणारे आहेत. आणि त्यामुळे ही मूल्य वजा होऊन एक समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी जी आवश्यक मूल्य संस्कृती असते ती मूल्य संस्कृती तुमच्या अभ्यासक्रमातून पुढे आली पाहिजे, आणि ती आजही जोरकसपणे आपल्याला येताना दिसत नाही. अमुक एक विषय आणि स्त्रिया म्हणजे स्त्रियांचा अभ्यासक्रमात समावेश करा म्हटलं की मग स्त्रिया इतिहासाचा अभ्यासक्रम कसा होतो, इतिहासात कर्तृत्व गाजवलेल्या 3 स्त्रिया एक टॉपिक संपलं. तर हा दृष्टिकोन घातक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये जेंडरचा विचार करा असं म्हटलं की जेंडर बजेट आणि मग स्त्रियांचे पण बजेट मधलं किती त्यांच्यावर खर्च होईल. ही अभ्यासाची रीत चुकीची आहे, ही पद्धत चुकीची आहे. मुळात एकूण तुमची अर्थव्यवस्था, एकूण तुमच्या ज्या श्रमांवर संपूर्ण ही बाजारपेठ उभी आहे त्या श्रमांमध्ये राबणारे हात हे स्त्रीवादी दृष्टिकोनातून, सत्यशोधक दृष्टिकोनातून याचं एक पुनर्लेखन, वाचन, त्याचा अभ्यास समाजापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गोष्टी अवघड होतात. तुम्ही सहज याची उदाहरणं अगदी लहान मुलांपासून पाहू शकता. लहान मुलगा आणि मुलगी 6 वर्षाचे आपण घेतले जे 1ली मध्ये जातात आणि त्यांना ऑप्शन आपण असे दिले की मोठे होऊन तू काय करणार, ट्रक चालवणार, सायकल चालवणार, रिक्षा चालवणार का स्कूटर चालवणार. तर स्वाभाविकपणे जे संस्कार होत आलेले आहेत, मुली म्हणतात मी कशी ट्रक चालवेन, मग मुलगा लिहितो मी ट्रक चालवेलचा ऑप्शन आणि मुलगी मी सायकल चालवेलचा लिहितो. याचा कारण त्यांच्या जाणीवा नेणीवा हजारो वर्षांपासून तशा घडवल्या गेल्या आहेत, त्या प्रयत्नपूर्वक आपल्याला तोडाव्या लागतील. मुलांशी संवाद केला तर ट्रक तुम्ही का मुलींनी चालवायचा नाही, तर मुली म्हणतात की नाही ट्रक जड वाहन आहे. मग मुलगाला विचारलं तर नाही पुरुष चालवतात म्हणून आम्ही चालवणार आहे. ही जी विचार करण्याची पद्धत घडवण्यात आलेली आहे ही ब्राह्मणी पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीचा परिपाक असते, ती आभाळातून पडलेली नाही. ही विचार करण्याची जी जात पुरुषसत्ताक मानसिकता घडवली गेलेली आहे ती दूर करणारं शिक्षण दिलं तर सावित्री ज्योतीच्या संपूर्ण प्रयत्नांना 100% यश येईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी आजही 21व्या शतकात प्रयत्न हे आपल्याला करावे लागणार आहे. 19व्या शतकापासून आतापर्यंत म्हणजे आधुनिक भारत ज्याला आपण म्हणतोय तिथपासून आतापर्यंत पाहिलं तर घडवलं काय गेलं, घडवलं असं गेलं स्त्रियांचं मन,
स्त्रियांची बुद्धी आणि स्त्रियांचे श्रम याच्यावर नियंत्रण आणि मालकी ही जात पुरुष सत्तेची राहिली आहे. हे विश्लेषण समाजापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. आपल्याला तिच्या स्वचा विकासच तेव्हापासून आतापर्यंत खऱ्या अर्थानं होऊ दिलेला नाही. त्याच्यासाठीचा एक मोकळा अवकाश हा निर्माण करायचा असेल तर तो विशिष्ट संस्कृतीतून मूल्यातून येत असतो. विचार आभाळातून पडत नाहीत. आज मला भीती ऑनलाईन शिक्षणाची तीच वाटतेय. आम्ही वर्गात शिकवत असताना 4 गोष्टी इतर सांगून विश्लेषण करत होतो. ऑनलाईन मध्ये 1 to 1 शिक्षक विद्यार्थी नाहीत आणि त्यामुळे नवा विचार हा नीटपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नसेल आणि विचार वजा होत गेले तर विकृतींना मोठी संधी मिळते. हिंसाचाराचं एक वातावरण माहोल निर्माण होऊ शकतो. तुटक पद्धतीनं विचार करण्याचा एक धोका त्याच्यामध्ये निर्माण होतो. भडक प्रतिक्रिया देण्याची एक पद्धत सुरू होऊ शकते आणि या सगळ्या आव्हानांना आपल्याला रोखायचं असेल तर एक संयत, एक सत्यशोधक मूल्यांचं शिक्षण, एक समतावादी मूल्यांचं शिक्षण हे समाजातल्या सर्व घटकांपुढे पोहोचणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या बाबतीत तर सावित्रीबाईंना आम्ही सॅल्यूट याच्यासाठी करतो की त्यांनी याच्यासाठी प्रयत्न हे अत्यंत उच्च कोटीचे केलेले आहेत. त्या नसत्या तर काय असा विचार केला तरी छातीत दडपून धडधड होते की काय झालं असतं जर सावित्रीबाई आमच्यासाठी इतक्या आधी उभ्या राहिल्या नसत्या. आम्हाला घरात बंदिवान केलं गेलं असतं. आम्हाला शिक्षणाचा कुठल्याही प्रकारचा अधिकार मिळाला नसता. आम्हाला स्वतःचं मत मांडायचा, आम्हाला मुळात बुद्धी असते आणि आम्ही विचार करायचा असतो, हेच आम्हाला आजपर्यंत पोहोचलं नसतं. म्हणजे स्त्रियांना खरं तर आत्मभान देण्याचं काम, त्याच्यासाठी लागणारी एक वैचारिक पार्श्वभूमी, त्याच्यासाठी लागणारं एक समाज मन तयार करण्याचं काम या ज्ञानज्योतीनं तयार केलेलं आहे. ते झालं नसतं तर आज काळ अधिक स्त्रियांसाठी कठीण राहिला असता. आमचं मन, आमची बुद्धी, आमचं श्रम याच्या संदर्भात आत्मचिंतन करण्याचा आणि समाजापुढे ते चिंतन मांडण्याचा अधिकार आम्हाला सावित्रीबाईंच्या या लढ्यामुळे प्राप्त झालेला आहे आणि हा विचार समाजाच्या सर्व क्षेत्रातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. जिथे पोहोचला नाही तिथपर्यंत हा पोहोचवला पाहिजे आणि त्यासाठी शिकलेल्या स्त्रियांनी अधिक मोठ्या प्रमाणावर पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. आवाज तुम्ही जी मांडणी केली की जात पुरुष सत्ताक व्यवस्थेतून हे सगळं घडत आहे, अतिशय बरोबर आहे. पण प्रश्न असा एक उठतो की तुम्ही पुण्यात राहतात, पुण्यात तुम्ही पाहत असाल की पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी जिथून शिक्षणाची सुरुवात केली तो भिडेवाडा आज सुद्धा दुर्लक्षित किंवा त्याचा अजून कुठल्याही पद्धतीनं पाहिलं जात नाही. किंवा पुण्यामध्ये अनेक ज्या मंदिरं असतील, काही संस्था आहेत, त्याचे म्हणजे महाराष्ट्रात लाखो मंदिरांची जीर्णोद्धार झाले असतील, कोट्यावधी रुपये त्यासाठी खर्च झाले असतील, पण पुण्यासारख्या ठिकाणी आणि जो एकूणच म्हणजे एक शिक्षणाच्या संदर्भातला महिलांच्या आणि एकूणच समता आणि मानवतावादाच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू जो ठरलेला भिडेवाडा आहे, आज सुद्धा तो दुर्लक्षित आहे किंवा प्रत्येक वेळी त्याच्याबद्दल बोलावं लागतं. तर मग लोकांमध्ये त्याच्या संदर्भातल्या इतक्या संवेदना तीव्र नाही आहेत का? त्याच्या संदर्भात कोणी बोलत नाही. बाकीच्या गोष्टींसाठी तुम्ही काढा की अमक्याचं जीर्णोद्धार करायचं तर लोक कोट्यावधी रुपयांच्या देणग्या देतात. पण सावित्रीबाई फुलेंचा जो भिडेवाडा आहे तो आजही दुर्लक्षित आहे. त्याच्या मागची नेमकी मानसिकता काय आहे? भिडेवाड्याच्या संदर्भातला हा तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा अगदीच बरोबर आहे आणि त्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं याच्यासाठी आम्ही खरं तर मी माझ्यासारखे पुण्यातले खूप लोक या संदर्भात आम्ही खूप आंदोलनं केली. तिथे जाऊन पाठी वगैरे म्हणजे मला आठवतं आहे की डॉक्टर बाबा आढाव आणि आम्ही एक मोर्चा काढलेला होता. मला वाटतं या प्रश्नाच्या संदर्भात कदाचित तो पहिला मोर्चा असावा. मी विद्यार्थी म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची ही गोष्ट सांगते आणि तिथे हार विकणाऱ्यांची दुकानं होती. तिथे आम्ही एक पुठ्ठा घेऊन त्याच्यावर सावित्रीबाईंनी सुरू केलेली पहिली शाळा असा बोर्ड लावला. तिथे अभिवादन केलं आणि ती मागणी केलेली होती. त्यानंतर अनेक लोकांनी या मागण्या केल्या.
झालंय असं की सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेच्या संदर्भात असं होतंय असं नाही. बहुजन समाजातले जे महानायक, म्हणजे मी विशेषतः पुण्याच्या संदर्भात सांगेन, त्यांच्या वस्तू वास्तू या नेहमीच वादाच्या विषय राहिल्या आणि याच्या उलट अनुभव आम्हाला आहेच की ज्यांचं म्हणजे आमच्या दृष्टीनं कमी कर्तृत्व आहे, पण जे उच्च वर्णातून आलेले आहेत त्यांचं जन्मतारखा उपलब्ध असतात, त्यांच्या वास्तूंना लगेच बांधकामांना परवानग्या मिळतात, त्यांना केंद्र सरकारकडून अनुदानं मोठ्या प्रमाणावर मिळतात. आम्हाला त्याच्याबद्दल राग वगैरे नाहीये. म्हणजे खरं तर केसरीवाडा असं पुण्याला जिथे ओळखलं जातं पुण्यातला, तो गायकवाड वाडा आहे. म्हणजे गायकवाडांनी तो टिळकांना दिला विकत की हे राष्ट्रीय काम तिथून चालावं आणि त्या गायकवाड वाड्याचं नाम केसरीवाडा नंतर झालेलं आपल्याला दिसतं. मग त्याच्यासाठीच मोठं निधी उपलब्ध होऊन ते झालं. परंतु अहिल्याश्रम जिथे विठ्ठलरामजी शिंदेंनी डिप्रेस क्लासेस मिशन चालवलं, ती जागा आपल्याला संग्रहालय त्याचं बनवणं, त्याचं स्मारक बनवणं, तिथे तर कोणाला माहिती पण नाहीये. या पद्धतीनं ती जागा आहे. तिथं कुठलंही खाणाखुणा नाही. आमची खरं ती पण मागणी आहे. जिथे डिप्रेस क्लास मिशन हे विठ्ठलरामजी शिंदेंनी सुरू केलं, तिथेही त्याच्या स्मृती या ठेवल्या पाहिजेत. शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पण असं दरवेळेस का होतं, म्हणजे मी पुन्हा एक उदाहरण या निमित्तानं देईन, की ताराबाई शिंदे स्त्री-पुरुष तुलनाकार म्हणजे ज्या सत्यशोधक चळवळीच्या विचार मानणाऱ्या, त्या पद्धतीनं लिखाण करणाऱ्या, त्यांनी लिहिलेलं स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक 1850 साली लिहिलं. पण ते माझ्यासारख्या कार्यकर्तीपर्यंत पुढायला 1975 साल उजाडलं, जेव्हा ढमढेरेंनी रद्दीमध्ये त्यांना ते पुस्तक सापडलं आणि मालशेंना दिलं. हे दरवेळेला बहुजन समाजाच्या वाटेला आलेलं आहे किंवा आणलं गेलेलं आहे. तीच गोष्ट स्मारकाच्या बाबतीतली आहे. आणि हे स्मारक पुण्यामध्ये प्रस्थापित जाती वर्गातले लोक, उच्च वर्णातले लोक पुढाकार घेत नाही, जरी भिडेंचा वाडा असला तरी. कारण त्यांनी त्या काळातच भिडेंवर आक्षेप घेतले होते की तुम्ही या कामाला हे का देतायत तुमची वास्तू. म्हणजे पुरोगामी ब्राह्मणांच्या बाजूनं समस्त सनातनी ब्राह्मण नाहीयेत, की त्यांनी एक ब्राह्मणांनी जागा दिली म्हणून त्याचं स्मारक करा असा आग्रह तेही धरत नाहीत. ते धरणार नाहीत. परंतु ज्यांनी धरला तिथे झालं असं की त्या वास्तूंमध्ये नंतर लोक राहायला लागली आणि राहील त्याची जागा आणि मग तो संपूर्ण विषय कोर्टामध्ये ढकलला गेला आणि जेव्हा म्हणजे वाद केव्हा झाला, ती जागा जेव्हा विकसनासाठी आली तेव्हा विकसन करत असताना मग तिथे सावित्रीबाईंचं स्मारक होतं असलं पाहिजे, त्या शाळेचं स्मारक झालं पाहिजे, हा भिडेवाडा आहे, हा आग्रह धरला गेला आणि ती सगळी कोर्टामध्ये बाजू लोटली गेली. खरं तर तो संपूर्ण रस्ता खूप महत्वाचा आहे. झालंय पहा, त्याच्या समोर श्रीमंत दगडू हलवाईचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. पण ते मंदिर बांधत असताना सुद्धा पुन्हा असंच झालं ना, की तिथे बाहुलीचा हौद होता. तो बाहुलीचा हौद उचलला गेला गणपती मंदिरासाठी आणि तो फरासखाना जे पोलीस स्टेशन आहे तिथे अत्यंत अडगळीत, तुम्ही आजही तुमचा व्हिडिओग्राफर पाठवा, दगड पानांनी तुंकून ठेवलेला आहे. बाहुलीचा हौद काय आहे? ज्या सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षण द्यावं म्हणून इतके पराकाष्ठेचे प्रयत्न केले, डॉक्टर विश्रामरामजी घोले हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष, त्यांची मुलगी ही काशीबाई नावाची आणि तिला त्यांनी शाळेत घातलं आणि म्हणून धर्म पुढे आणि म्हणून घरच्यांना इथल्या उच्चवर्णीयांनी त्यांचे कान भरले आणि त्या काशीबाईच्या अन्नात काचा कुटून घातल्या गेल्या आणि त्या काशीबाईचा मृत्यू झालेला आणि आपल्या मुलीचा मृत्यू झालेला ह्या पित्याला सहन झाला नाही, जो सत्यशोधक चळवळीचा नेता होता. तिच्या स्मरणार्थ त्यांनी तो हौद बांधला आणि त्या हौदावर एक म्हणजे खूप सिंबॉलिक, खूप महत्वाच्या गोष्टी, एक उघडलेलं पुस्तक आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की काशीबाईचा मृत्यू इतक्या तारखेला झालेला आहे आणि तिच्या स्मरणार्थ हा हौद बांधलेला आहे, इंग्रजीतून आणि मराठीतून. म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणासाठी पहिला बळी गेलेली आपल्याला माहित असणारी आधुनिक काळातली ही काशीबाई आहे, काशीबाई घोले.
पण तिचा तो हौद जे स्मारक होतं ज्याच्यातून असे बळी जाता कामा नये, आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, हा हौद एका बाजूला आणि समोर भिडेवाडा जिथे पहिली शाळा मुलींसाठी चालवली गेलेली आहे. पण या दोन्हीही गोष्टी महत्वाच्या मानल्या गेल्या नाही. दगडू हलवाई मंदिर बांधत असताना ते हौद ठेवून थोडस पलीकडे किंवा छोटं मंदिर करता आलं असतं, पण ही स्त्रियांच्या बाबतीतली एक महत्वाची प्रेरणादायी गोष्ट राहिली असती की असे बळी जाता कामा नयेत, पण तो हौद मागे ढकलला गेला. तर या गोष्टी 19व्या शतकापासून आतापर्यंत पुन्हा आपल्याला होत आलेल्या दिसतात आणि लोकांमध्ये आताच्या काळामध्ये या पद्धतीनं म्हणजे निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करणं, मागण्या करणं होतं. परंतु सावित्रीबाईंच्या म्हणजे भिडेवाड्याचं स्मारक, पहिल्या शाळेचं स्मारक व्हावं याच्यासाठी खूप पुढाकारानं आणि सातत्यानं संघर्ष करताना माणसं थकून गेलेली आहेत. म्हणजे बाबा आढाव असतील, आम्ही असतील, अक्षरशः इतके मोर्चे, इतके निवेदन, नितीन पवार आमचे सहकारी आहेत, शारदाताई वाडेकर आहेत, पण आम्ही अक्षरशः थकून गेलो. पण ती प्रक्रिया कधी महापालिकेच्या कोर्टात चेंडू टाकला जातो, कधी महाराष्ट्र शासनाच्या कोर्टात चेंडू ढकलला जातो, कधी ते न्यायप्रविष्ट प्रकरणे म्हणून ढकलला जातो. अशी वस्तुस्थिती आहे आणि स्त्रियांची सुरू केलेली शाळा आणि एका बाईनं पुढाकार घेऊन शिक्षिका पहिल्या सावित्रीबाई आहेत ती शाळा याला प्राधान्य देण्यामध्ये सुद्धा आपल्याला मग लोक थकून दमून जाताना दिसतायत आणि मग याला उठाव. पण मला असं वाटतंय आमच्यासारखे लोक हे अत्यंत आशादायी आहे. आता जे सरकार आहे त्या सरकारकडे आम्ही आता अंतिमतः एक निवेदन देणार आहोत की तुम्ही सत्तेत आहात, तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करू शकतो आणि हे न्यायप्रविष्ट प्रकरण जे काही आहे ते मिटवून टाका. तिथले काय जे विकसक आहेत त्यांना काय द्यायचं ते द्या, परंतु सावित्रीबाईंचं स्मारक हे 2022 सालामध्ये तुम्ही पूर्ण करा, असं पुन्हा एकदा अंतिमता निवेदन आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला वाटतंय की हे सरकार तरी ते प्रश्न निश्चित सोडवेल. पण लोकांचा पूर्ण पाठिंबा आणि त्यांची शक्ती ही आपल्याला या प्रश्नावर उभी राहताना दिसत नाही आणि त्याच्यामध्येही जात पुरुष सत्ता मानसिकता काही प्रमाणात काम करताना दिसते. बरोबर आहे प्रतिमा. ते प्रश्न असा उपस्थित होतो की आत्ता काही नवीन प्रथा सुरू होतात आणि त्याला बाकी महिला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देतात. कुठल्या तरी वृत्तपत्राने नवरात्रीचे 9 रंग सांगायचे आणि लगेच त्याच्या संदर्भात पुढच्या ह्याच्यात बघायचं की सगळ्याच्या सगळ्या गाड्या त्या रंगांनी माखून गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. पण सावित्रीमाईंचा जेव्हा उत्सव येतो त्या उत्सवाला मात्र तितक्या पद्धतीनं एक सोपस्कार म्हणून किंवा याच्यासाठी असं दिसतंय का की इथे असणाऱ्या शिक्षणातूनच कंडिशनिंग केलं जात आहे आणि शिक्षणातूनच अज्ञानाकडे न्यायचं, जे हत्यार आहे त्यालाच विरोधात वापरायचं, असं काही इथे ह्या व्यवस्थेमध्ये सुरू आहे का? कारण की इतकं मोठं काम केलेलं गेल्याच्या नंतर सुद्धा सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भातलं काम असतं सुद्धा आज सुद्धा आपल्याला परत तेच काम करावं लागतंय. तुम्ही अगदी बरोबर बोलला की कंडिशनिंग केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळेच वैभव लक्ष्मीचं व्रत सोपं आहे ना करायला. सावित्रीबाईंसाठीचा संघर्ष, एक तर तुम्हाला मोर्चा काढावा लागेल, त्यांचे विचार समजून घ्यावे लागतील, ते वाचावं लागेल, ते समाजापुढे मांडावं लागेल आणि हे आपलं काम नाही असं पुरुष सत्तेने आपल्याला आधीच सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रात फार गडबड करू नका, तुम्ही घर सांभाळा, मुलांवर संस्कार करा, हे कंडिशनिंग झालेलं आहे. हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्त्रिया या पद्धतीचं म्हणजे त्या अधिक देवभोळ्या आहेत, त्या अधिक हे काम करतील कारण त्याच्यात एक सोपे मार्ग आणि आपल्याकडे सगळ्यात म्हणजे गंभीर बाब ही आहे की आपल्या देशातली जी मी जी सतत शब्द वापरते, आपल्याकडची जात पुरुष सत्ता ही मुळात आपल्याला या पद्धतीच्या कामांच्या विभाजनामध्ये ढकलते. ती आपल्याला स्वतंत्रपणे उभी राहू देत नाही. म्हणजे इथे स्त्रियांनी एवढे परिश्रम करून म्हणजे ती सोपी गोष्ट आहे की खरं तर वैभव लक्ष्मी काय आहे, वैभव तुम्हाला असं प्राप्त होतं का?
मुळात का हा प्रश्न तुम्ही खरं ज्ञान घ्यायला लागल्यावर तुम्हाला उत्तर मिळू शकतं, परंतु खरं ज्ञान आम्हाला मिळूच दिलं जात नाहीये. इथे आम्हाला असंच सांगितलं गेलंय की बाईचा धर्म कोणता, तर बाईचा धर्म अमुक अमुक आहे आणि त्या धर्मानुसार मग घर सांभाळ. आजही आयटी क्षेत्रामधल्या म्हणजे 2-2 लाखाच्या नोकऱ्या सोडणाऱ्या बायका आहेत, कारण की माझ्या मुलावर मला संस्कार करायचे आणि त्याचं चांगलं संगोपन करायचंय. म्हणजे मी घरात 24 तास उपलब्ध असेल तरच मुलाचं संगोपन चांगलं होतं. हे कंडिशनिंग आहे ना केलेलं आजच्या या मागच्या संपूर्ण व्यवस्थेनं आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आपल्याला घडताना दिसतं. स्त्रिया जितक्या सहजपणे इव्हेंट करणं हे या धर्मानं शिकवलेलं आहे. म्हणजे रक्षाबंधन, राखी बांधा, इव्हेंट करा, भाऊ ग्रेट, बहीण ती रक्षणाला पात्र आहे. हे सतत सतत शिकवत आलेलं आहे आणि त्यामुळे आता जर सांगितलं की दर सोमवारी काय नवरात्राला इतक्या साड्या नेसा, म्हणजे जे जे इव्हेंटच्या स्वरूपात आता येईल ते सोपं आहे करायला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फार झटावं लागत नाही. म्हणून काही वेळा स्त्रिया त्याला बळी पडताना आपल्याला दिसतात. पण तरीही लढाई अवघड असली तरी आपल्याला करावी लागेल आणि मला असा पूर्ण जेव्हा आम्ही समाजात अशा पद्धतीचं काम करतो, तर मला हा विश्वास आहे की बायका इतक्याही निर्बुद्ध नाहीत. त्यांना सांगितलं, वारंवार सांगितलं तर त्यांना पटतं. प्रश्न कुठे येतो, जेव्हा स्वतःहून कृती करायचा प्रश्न असतो, तेव्हा घरच्यांची बर्डनं येणार असतील, त्यांची बंधनं येणार असतील, त्यांचा धाक हा उभा राहणार असेल, तर त्या थोड्याशा माघारी जातात. पण मी अशी पण खूप लोकं पाहिली आहेत, स्त्रिया पाहिल्या आहेत, आमच्या भगिनी पाहिल्या आहेत, की ज्या आपल्याला नाही जमलं, आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं नाही, आपल्याला ही मुभा मिळाली नाही, पण आपल्याला हा विचार कळालाय, तो आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलीला तसं आपण वागवू नये, तिच्यावर तसा संस्कार करू नये, अशा गोष्टी त्या करतात. म्हणजे स्त्रिया ज्या मार्गानं मिळेल, जी सापट मिळेल, त्याच्यामध्ये आपल्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य शोधण्याचा प्रयत्न करतात. पण हे प्रयत्न मास लेव्हलवर आपल्याला होताना दिसत नाही. मोठ्या संख्येनं स्त्रिया या पद्धतीचा बदल स्वीकारताना दिसत नाही आणि म्हणूनच सावित्रीबाईंचं कार्य जे अपूर्ण आहे ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी आजच्या काळात सुद्धा संघर्ष हा करावाच लागणार आहे. संघर्षाशिवाय कधीही प्रगती होत नाही, विकास होत नाही. हीच गोष्ट त्याही संदर्भात खरी आहे असं मला वाटतं. सावित्रीमाईंच्या समोर एक वेगळ्या प्रकारची आव्हानं होती. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत, सावित्रीमाईंचं आपण स्मरण करतो आहोत. तर ह्या आत्ताच्या स्त्रियांच्या समोर कोणती आव्हानं आहेत आणि त्यांनी त्यातनं कशा पद्धतीनं पार गेलं पाहिजे? पहिली गोष्ट आव्हानांची तर यादी खूप मोठी करता येईल, म्हणजे 1,00,000 वगैरे. पण आपण आजच्या संदर्भात अगदी हायलाइट करायची झाली, तर मुळात मला असं वाटतं की ही जी परिभाषा येते, तुम्ही ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला, बिंदी बिझनेस हा पहा किंवा मला आठवते की पद्मावत नावाचा सिनेमा आल्यानंतर करणी सेनेनी ज्या पद्धतीची म्हणजे दीपिका तुझं नाक कापू आणि भन्साळी तुझे डोकं. तर पुरुषांची डोकी आणि बायकांचं नाक कापणं ते शूर्पणखेपर्यंत जातं. म्हणजे त्यांना नामोहरम करायचं असेल, स्त्रियांना दुय्यम लेखायचं असेल, त्यांना धडा शिकवायचा असेल, तर त्यांचे नाक कान कापले पाहिजेत. शारीरिक हिंसा केली पाहिजे किंवा शेवटी मारून टाकलं पाहिजे. हे आधीच्या काळापासून आतापर्यंत चालत आलेलं आहे. आज मला वाटतं आज स्त्रियांपुढची जी आव्हानं आहेत, ती अत्यंत एका अर्थानं गंभीर स्वरूपाची आहेत. पण ती कुठल्या चौकटीत आहेत? ती पुन्हा मला वाटतं, की ती आजच्या बदलती जी जात पुरुष सत्ता आहे, ती ज्या पद्धतीनं आक्रमक होत जाईल. म्हणजे जाती व्यवस्था 19व्या शतकात जशी होती तशी आज नाही. आज वित्त भांडवलशाहीचा काळ आहे. म्हणजे जात आहे, पुरुष सत्ता आहे, वित्त भांडवलशाही आहे. अशाची सगळी एकत्रित विचित्र गुंफण झालेली आहे आणि अशा काळामध्ये स्त्रियांपुढची आव्हानं ही निश्चितपणे वेगळ्या प्रकारची आहेत. म्हणजे त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी त्या नायगावला गेल्या होत्या माहेरी. तिथून महात्मा फुलेंना एक पत्र लिहिलंय आणि पत्र काय आहे, तर इथे एक जोडपं आलेलं आहे, म्हणजे प्रेम करणारं जोडपं आहे. याच्या पाठीशी सावित्रीबाई उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांनी शेडजी म्हणायच्या फुल्यांना, महात्मा फुल्यांना. तर मी काय केलं, तर गाव त्यांना दगड घेऊन मारायला निघालेला होता. मग मी जाऊन पुढे उभी राहिले आणि त्यांना विचारलं, की यांना मारायचं नाही. म्हणजे त्या आडव्या आलेल्या आहेत
आणि का मारतायत? मग गावातली सगळे पुरुष मंडळी काय सांगतायत, ज्यांच्या हातात दगड आहे? बाईंचं काय धाडस आहे सावित्रीबाईंचं, म्हणजे बरोबर आहे. दगड आणि शेण त्यांचं नातं कायम आहे शेतकरी असल्यामुळे, हो. आणि त्या घाबरत नाहीत त्याला. आणि ते सगळे सांगत होते की हा पुरुष ब्राह्मण आहे आणि ती बहुजन समाजातली बाई आहे, आणि हा म्हणजे तो भटजी आहे, भिक्षुकी करणारा ब्राह्मण होता, आणि त्या दोघांचं प्रेम आहे, ते लग्न करायला निघाले. तर समाज म्हणला की तुम्हाला करता येणार नाही, त्यांना मारायला निघाले होते. सावित्रीबाई अडवतात आणि म्हणतात की त्या दोघांचं मत असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि मला वाटतं की जाहीर 19व्या शतकात प्रेमविवाहाला पाठिंबा देणाऱ्या या सावित्रीबाई होत्या. आज बरोबर. स्त्रियांच्या पुढे काय सो कॉल्ड ऑनर किलिंग, ऑनर आणि किलिंग एकत्र नसतंय, पण ज्याला म्हटलंय म्हणजे पुन्हा जात प्रतिष्ठेसाठी आंतरजातीय विवाह नाकारले जात आहेत, खून पाडले जात आहेत. परवाचं उदाहरण आपल्या पुढे आहे असंख्य. आणि अशा काळामध्ये मला वाटतं सावित्रीबाईंकडनं ही प्रेरणा घेतली पाहिजे की सजातीय प्रेमविवाह किंवा आंतरजातीय प्रेमविवाह हे कुठल्याही प्रकारचे विवाह मान्यतेनं स्त्री पुरुषांच्या होत असतील आणि त्यांनी वयाची अट पूर्ण केलेली असेल तर त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं आज स्त्रियांना प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही, आणि हा प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आम्हाला असला पाहिजे, ही पहिली शिकवण आम्हाला सावित्रीबाई फुलेंनी दिलेली आहे. हे आव्हान आहे आमच्या पुढे की आम्ही कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही. नाही पण हे पण महत्वाचं आहे की आई वडिलांनी आणलेला मग खूप श्रीमंत आहे, खूप अमका आहे, पण आपल्याला आवडत नसेल, विचार पटत नसतील, ते असं म्हणत असतील की तुझं करिअर सोडून दे मग लग्न कर, तर त्याही विवाहाला नाही म्हणण्याचा अधिकार, म्हणजे माझ्यातला स्व जागृत ठेवून माझा आत्मभान जागृत झाले तर माझ्या डिग्निटीला, माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असा विवाह मी स्वीकारणार नाही. माझ्या मतानुसार व्यवहार करणं, लग्न व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य मला असलं पाहिजे. हे एक मोठं आव्हान आज 21व्या शतकात आहे, आणि मला वाटतं सावित्रीबाई आपल्याला त्याच्यातून प्रेरणा देतात. दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की या आव्हानांच्या संदर्भात अलीकडे जातीच्या अस्मिता ह्या खूप टोकदार म्हणजे मोर्चे बिरचेच निघायला लागलेत ना. म्हणजे असं होतं की कष्ट करणारे सगळे एकत्र आलं पाहिजेत, तर आता जातीचे मोर्चे निघालेत. त्याच्याबद्दल माझं आता इथे काही म्हणणं नाही, पण त्याचा परिणाम मला काय दिसतोय तो स्त्रियांच्या संदर्भात मांडायचा आहे की ही खूप चांगली गोष्ट आहे की कोपर्डीची घटना घडली आणि मोर्चे निघालेत, त्याचं स्वागत. परंतु ते एक जातीचे निघता कामा नयेत, ते सर्व जातीतल्या पुरुषांचा हा प्रश्न आहे. म्हणजे या घटनेचा निषेध करत किंवा दलित स्त्रियांवर अत्याचार झाले, बहुजन स्त्रियांवर भटक्या विमुक्त, तर खरं तर कुणाच्याही कुठल्याही जातीतल्या स्त्रीवर असे अत्याचार, अन्याय, बलात्कार होणार असतील तर मोर्चे निघाले पाहिजेत, त्याच्यात आपण पुढाकार घेतला पाहिजे, ही गोष्ट बरोबर. परंतु हे मोर्चे निघाले त्याच्यातून एक जात मानस आहे, त्यांच्या स्त्रिया, आमच्या स्त्रिया, असं कुठेतरी एक विभेदन, असा एक ताण समाजामध्ये निर्माण झाला. आणि मला वाटतं की हा भगिनी भावाला तडा जातोय की काय. सावित्रीबाईंनी आम्हाला भगिनी भावाचा खरा अर्थ शिकवलाय. सावित्रीबाईंनी त्यावेळेस हळदी कुंकाचा समारंभ घेतलेला होता. मिस फरार त्याच्या अध्यक्ष, म्हणजे नोटीस काढली जाहीर की असा असा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, आणि नोटीस मधलं एक वाक्य मला फार महत्वाचं, म्हणजे सदवा विधवा असं कुठलंही विभेदन त्या करत नाही, सगळ्या स्त्रियांना आमंत्रण देतात, विधवा असलं तरी या. आणि त्याच्यामध्ये त्या नोटिसीत ते अगदी चांगला एक शब्द वापरला गेलेला आहे की एका जाजमावर सर्व स्त्रियांना बसावे लागेल. बरोबर आहे. म्हणजे एका सतरंजीवर सगळ्यांनी बसायचंय. हा भगिनी भाव आहे, हा सत्यशोधक भगिनी भाव आहे की जात धर्म नाही, मी ब्राह्मण आहे मग मी खुर्चीवर बसेन नाही, आपण सगळ्यांनी सारख्या आहोत आणि म्हणून आपण एका जाजमावर बसल्या पाहिजेत. हा भगिनी भाव आम्हाला सत्यशोधक भगिनी भाव सावित्रीबाईंनी शिकवला. पण आता यांच्या स्त्रिया त्यांच्या स्त्रिया असं झालं, ते विभेदन फार ताणलं जाऊ नये, हा सत्यशोधक भगिनी भावाचं एक मोठं आव्हान आहे, आणि ते समाजामध्ये रुजवलं पाहिजे, आणि तो प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. शेवटचा प्रश्न, सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या काळामध्ये पहिली हिंदू मुस्लिम दंगल जी झाली त्या दंगलीतला शमवण्यासाठी त्या पुण्यावरनं मुंबईत आल्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी सभा वगैरे घेतली होती.
आत्ता आपण असं बघतोय की धर्मसंसदेच्या नावावरती असेल, बाकीच्या गोष्टींच्या नावावरती असेल, फार मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम वाद पेटवला जातोय. आत्ताच्या काळामध्ये किती सावित्रीबाई फुलेंची आठवण येते? नक्कीच. हे खूपच आहे कारण काय सर्व धर्मसमभाव वगैरे असं बोंगळ नव्हे. तर हा. एक ठोस वैचारिक भूमिका ही सत्यशोधकांनी म्हणजे सावित्रीबाई तर तिथपर्यंत गेल्या. पण तुम्ही नारायण मेघाजी लोखंडे पहा, महात्मा फुले पहा, या सर्वांनी आणि त्यांची सोबती तुम्ही म्हणजे ज्या घरात घरातून बाहेर काढलं फुल्यांना आणि सावित्रीबाईंना, तर ते उस्मान शेख यांच्याच कडे गेलेले आहेत. म्हणजे जो मित्र परिवार तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात याच्यासाठीची एक काय क्रायटेरिया आहे असं मला वाटतं, तर तुमचे 4-5 मुसलमान मित्र आहेत की नाही, हे बघायला पाहिजे. आणि मला वाटतं की सत्यशोधक चळवळीत पाहिलं तर असे सर्व धर्मांना मानणारे आणि स्त्री शूद्रांसाठी झटणारी एक मोठी फळी आपल्याला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही ख्रिस्ती सुद्धा याच्यामधून आलेली दिसते. मग हा सत्यशोधकांनी सांगितलेला धर्मनिरपेक्षतेचा विचार काय होता, जो खरं तर भूमिका पहिल्यांदा यांनी घेतली, नारायण मेघाजी लोखंडेंनी. कारण मुंबईत तो दंगा झालेला होता आणि या दंग्याच्या संदर्भात ते स्वतः सत्यशोधक आहेत. सत्यशोधक समाजाचे सभासद हो. होते नारायण मेघाजी लोखंडे. आणि तेव्हा सुद्धा पहा की याच पद्धतीचं 2 टोकं आपल्याला दिसतात. म्हणजे ते झगडलेत कशासाठी नारायण मेघाजी लोखंडे, तर सुट्टी कामगारांना कुठल्या दिवशी म्हणजे एक तर साप्ताहिक सुट्टी द्या, वेतन द्या, हे ते सांगतायत. म्हणजे पहिला कामगारांचा लढा, त्यांना आपण भारतीय कामगार चळवळीचे जनकच म्हणतो. आणि तेव्हा सुद्धा असंच झालं होतं ना, की सुट्टी रविवारी कशाला? तर मग म्हणजे ब्राह्मणी लॉजिकनुसार तुम्ही ख्रिस्तांची सुट्टी मान्य करता आहात, त्यांना चर्चमध्ये जायचं असतं तर. तेव्हाही सत्यशोधक असणारे नारायण मेघाजी खणकावून सांगतात, की नाही, नाही तसं काही नाहीये. रविवार म्हणजे आमच्या खंडोबाचा वार आहे. तर खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. तर ही बरोबर. मूल्यांची लढाई आपल्याला दिसते आणि त्यांनी हिंदू मुस्लिम दंग्यावर कामगारांना उतरवलंय त्या प्रश्नावर आणि हो. म्हणजे हिंदू मुस्लिमांचा काहीतरी सुटा प्रश्न आहे त्यांचं ते पाहतील. हे जे तुकड्या तुकड्यांनी पाहणे हे विभेदन आहे, हे सत्यशोधक चळवळीनं ठेवलं नाही. ते कामगारांना घेऊन त्या प्रश्नामध्ये उतरतात आणि एक मेळावा म्हणजे एकोपा मेळावा ठेवलाय त्यांनी धार्मिक. दोन्ही धर्माच्या लोकांमधली तेढ मिटावी याच्यासाठी त्यांनी एकोपा मेळा आपल्याला ठेवलेला दिसतो आणि त्या प्रचारासाठी आपल्याला इतर सत्यशोधक इथे आलेले दिसतात. तर बरोबर. ही भूमिका म्हणजे कामगार चळवळीचा लढा केवळ म्हणजे आजच्या भाषेत बोनस आणि पगारवाढीसाठी नसतो, तर हो. सामाजिक भूमिका त्याच्यामध्ये जातीअंताची भूमिका ही घ्यायची असते. या बरोबर. हे तत्व सत्यशोधक चळवळीनं हे बीज पेरलेलं आहे आणि ते सावित्रीबाई म्हणून तिथे त्या ओतूरला पण अशा सभा घ्यायला आपल्याला बरोबर. धाडसानं गेलेल्या दिसतात. आणि कुठेही ब्राह्मणी धर्म मार्तंडांना न घाबरता म्हणजे ओतूर बरोबर. मधल्या सभा मला याच्यासाठी सांगाव्याशा वाटतायत की त्याच ओतूरमध्ये लग्न ब्राह्मणेतरांचं लागलं तर ते लग्न ब्राह्मणांनी लावलं नाही म्हणून कोर्टात केस गेली की आम्हाला कोर्टात दक्षिण केस आम्ही घेतली. लावलं नाही तरी गेलं पाहिजे. बरोबर. तर अशी सगळी पार्श्वभूमी असताना त्या घाबरलेल्या नाहीयेत आणि त्या हो. ओतूरमध्ये जाऊनही अनेक वेळा त्यांनी सभा घेतल्यात, भाषणं म्हणजे महात्मा फुलेंच्या निधनानंतर सुद्धा त्या आणि यशवंत फुले हे आपल्याला ओतूरला जाऊन सभा घेताना दिसतायत. तर हे जे आहे याच्यात एक तर गोष्ट धाडस आणि एक दृष्टी पाहिजे. ती सत्यशोधक दृष्टी ही सावित्रीबाईंमध्ये होती, त्या नेतृत्व करत होत्या त्याच्या आणि म्हणून धर्माधर्मातली तेढ हा वेगळा काहीतरी सुटा प्रश्न आहे असं न पाहता स्त्री शूद्रांच्या उन्नतीचा विचार करायचा असेल तर हिंदू मुस्लिम दंगली होता कामा नयेत. एकोप्यानं आपण राहिलं पाहिजे. त्यांचे आणि आपले प्रश्न एका भूमीवर आपण राहत असल्यामुळे सारखेच आहेत. हे बरोबर. सत्यशोधकांनी सांगितलं आणि जे सावित्रीबाई जीवन जगत असताना आपल्याला व्यवहारात आणताना दिसतायत. तीच गोष्ट प्लेगमध्ये वर्गीकरण नाही केलं. आमच्या जातीची मुलं पहिल्यांदा यशवंतच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन दवाखान्यात. जायची. चीनमध्ये तिथून त्या परत बोलवतात लेकाला की तू बरोबर आहे. डॉक्टर झालाय तर नुसता पैसे कमवायला नाही, नोकरी करायला नाही. प्लेग आलेला आहे तर इथे आपल्याला उभं राहावं लागेल. ही सत्यशोधक दृष्टी आहे आणि आज कोविडच्या या सगळ्या महामारीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या आरोग्य सेवेचा जो बाजार काही लोकांनी मांडलेला आहे
रेमेडीजर किती किती लाखाला लोकांना तेव्हा विकत घेतले. हा जो चंगळवाद, फसवणूक आणि नुसता क्रय वस्तूकरण, विकत घ्या, हे सगळं कल्चर आलेलं आहे. या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचं हेही काम, ज्यातनं सत्यशोधक दृष्टिकोनातून त्यांनी सेवा केली आहे आणि ती भूमिका घेऊन जो आजारी पडेल त्याला घेऊन यशवंताच्या हॉस्पिटलमध्ये भरती करणं, ही खरी सत्यशोधक मानवता आहे. आणि ती वजा होत असेल तर तो विचार पुन्हा एकदा समजून आपल्याला सांगावा लागेल असं मला वाटतं. धन्यवाद प्रतिभाताई, तुम्ही अतिशय सविस्तर सावित्रीबाई फुलेंच्या वेगवेगळ्या पैलूंवरती मॅक्स महाराष्ट्राची संवाद साधला. मित्रांनो, ह्या होत्या प्रतिभाताई परदेशी, ज्या अगदी विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करतात. वास्तविकता आपल्या पूर्वजांनी किंवा सावित्रीबाई फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक संत महंत असतील, त्यांनी आपल्याला आपल्या प्रश्नांवरती औषधं सुद्धा देऊन ठेवलेली आहे. त्याच्या मात्रा फक्त आपल्याला कळल्या पाहिजे. त्यामुळे त्या मात्रा आपल्याला जेव्हा कळतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यात प्रकाश पडेल. मग आत्ताचे जे काही महिलांचे प्रश्न असतील, हिंदू मुस्लिमांचे प्रश्न असतील, जातीय काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांवरती त्या काळात 21व्या शतकामध्ये या लोकांनी अतिशय मूलभूत काम केलेलं आहे. फक्त ते आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मॅक्स महाराष्ट्र अशा प्रकारच्या सावित्रीबाई फुले जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, अशा प्रकारच्या उत्सवांच्या निमित्तानं अशा पद्धतीचं काम करत असतं. तुम्ही ही प्रतिभाताईंची मुलाखत पाहिलेली आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मुक्तपणे लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.